आज आपल्याकरता सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे। आज विश्वाची 60व्या वर्षात पदार्पण करत आहे। आमच्या आईचा आशीर्वाद विश्वास सोबत आहे। आमच्या वहिनी आणि ओंकार हे खंबीरपणे विश्वाजींच्या आयुष्यात उभे राहिलेले आहेत। विश्वास सर्वांचा विश्वास आहे। खरं तर मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की मी विश्वासजींशी ज्या पद्धतीने जुळलेलो आहोत, पारिवारिक कौटुंबिक सर्व प्रकारचं नातं विश्वासजी आणि माझं आहे। खरं तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही पैसा कमवण्याकरता काम केलं नाही। त्यांनी समाजाकरता आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वानं खूप त्या ठिकाणी समाजाला दिलं आहे। माझ्यासोबत काम करताना मला आठवतं की त्यांनी खूप मोठे योगदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता दिलं। सरकारमध्ये मी ऊर्जामंत्री असताना ऊर्जा खातं कसं चाललं पाहिजे याचे एक विजन आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत काम करून दिलं। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत ऊर्जा खातं मांडण्याचं काम त्यांनी केलं। आणि मला वाटतं की एक मोठे योगदान आपल्या सर्वांकरता आहे। माननीय नितीनजी या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी विश्वासजी आणि महाराष्ट्राचे आपला विचार परिवाराची भारतीय जनता पार्टी आणि सरकार म्हणून सगळ्या स्वागत करतो। खरं तर एवढंच सांगेल, विश्वासजींनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये रुग्णालय क्षेत्रामध्ये खूप काम केलं आहे। विश्वासजीला मांडायला आता काही दोन-चार मिनिटात मांडता येणार नाही। खूप मोठा काम त्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये त्यांची महत्वाची आपल्या सर्वांची निवड आहे। मी एवढंच सांगेल की आज 60वी त्यांचा प्रवेश झालेला आहे। त्यांचं पुढचं आयुष्य सुद्धा हे समाजाकरता महाराष्ट्राकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता आपल्या सरकारमध्ये अनेक पक्षाकरता सुद्धा आणि अनेक जे जबाबदाऱ्या विश्वासजीवर त्या पूर्ण करण्याकरता एक महत्वाचा रोल राहणार आहे। शेवटी विश्वासजींना जे जे काम आम्ही दिलं त्यांनी 100% पूर्णत्वास दिलं, वेळेत दिलं आणि त्यांचा विश्वासही त्या ठिकाणी आम्ही आणि आमच्या सर्वांवर कायम आहे। मी आई महाराष्ट्र जनतेला प्रार्थना करतो की विश्वासजींना उदंड ऐकलं राहू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करावी आणि आमच्या सोबत सर्व मिळून या महाराष्ट्रामध्ये उत्तम काम करण्याकरता आणि महाराष्ट्राने आम्हाला बळ देईल एवढं त्या ठिकाणी बोलतो। त्यांना खूप खूप शुभेच्छा।